भी तेरे खून की कसम खाकर कहता हूँ, एक एक को चुन चुन के मारूंगा, चुन चुन के मारूंगा। गब्बर सिंह हिंदी चित्रपट सृष्टीमधील हीमॅन धरमसिंग देओल अर्थात धर्मेंद्र यांचे आज वयाच्या 89व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले। आज दुपारी विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्कारावेळी देओल कुटुंबीय उपस्थित होते। पंजाबमधील सहानेवाल येथे 8 डिसेंबर 1935 रोजी धर्मेंद्र यांचा जन्म झाला। वडील मुख्याध्यापक होते। वयाच्या 19व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी त्यांचे 1954 मध्ये लग्न झाले। प्रकाश कौर यांच्याकडून सनी देओल, बॉबी देओल आणि विजयता व अजिता ही अपत्य झालीत। तर दुसरी पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी 1980 मध्ये लग्न झाले। हेमा मालिनी यांच्याकडून ईशा देओल आणि आहाना देओल ही अपत्य आहेत। धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही जोडी हिंदी चित्रपट सृष्टीत अजरामर राहिली। चुपके चुपके, धर्मवीर आणि अलीकडील रॉकी और रानी की प्रेम कहाणी यांच्यासारखे त्यांचे अनेक चित्रपट खूप गाजले। त्यांची विजयता फिल्म्स नावाची स्वतःची निर्मिती कंपनी आहे, ज्याद्वारे त्यांनी सनी देओलला बेताब आणि बॉबी देओलला बरसात या चित्रपटातून लॉन्च केले। 2004 ते 2009 या काळात बिकानेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे ते खासदार होते। धर्मेंद्र यांना 1997 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव तर 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले। 11 नोव्हेंबर रोजी ते रुग्णालयात असताना मृत्यू पावल्याची अफवा पसरली होती, मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते घरी गेले होते। अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले। तब्बल 6 दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा बॉलिवूडचा हीमॅन आज अनंतात विलीन झाला। बीपीएन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र। गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही